माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री नर्मदा पुराण अभिवाचन करत आहोत. तुम्ही सुद्धा हर हर नर्मदे बोला, हर हर नर्मदे बोला. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. पुढील वाचन. श्री गणेशाय नमः, श्री कुलदेवताय नमः, हर हर नर्मदे. नर्मदेच्या नावाचे वर्णन बघूया. युधिष्ठिर मार्कंडेयाला म्हणाले, हे द्विज, तो आश्चर्यकारक असा सर्व वृत्तांत आपण सांगितला. तो ऐकून मला ऋषींसहित सर्वांना आनंद झाला. पुण्यमयी अयोनिजा भगवती नर्मदा रुद्रदेहातून प्रगट झाली. ती महापापांचा नाश करणारी होय. 7 कल्प नष्ट झाले तरी सुद्धा ती नष्ट न होता तुमच्याबरोबर आहे. यापेक्षा तिचे दुसरे उत्तम पुण्य कोणते असेल, जेथे पक्षी सुद्धा राहिले नाहीत. सर्व समुद्र एक झाला, युग नष्ट झाले. त्यामुळेच महादेवजींचे स्वरूप काय होते? महादेव विश्वसंहार कसा करतात, प्रलय जलामध्ये कसे राहता, पुन्हा विश्वाची निर्मिती कशी करता, समस्त प्रजेचे पालन कसे करतात, सर्व समुद्र एकरूप होऊन सुद्धा नर्मदा देवी सरिता रूपात कोणत्या रूपाने होते? रेवा नाव का पडले? अंजना, सुरसा, मंदाकिनी, शौन नाव कसे पडले? त्रिकुटा, वालू, वाहिनी का म्हणतात? करोडो प्रकारच्या किती नद्या महार्णवात प्रविष्ट झाल्या. त्या किती प्रकाराने नर्मदेची उपासना करतात. किती यज्ञोपाविती ब्रह्मचारी ऋषीगण देवतांनी हिची उपासना केली. पुराण वेदाद्वारा वैष्णवी संज्ञा कशी झाली? कोणत्या तीर्थस्थानावर ही श्रेष्ठ नदी विशेष पूजनीय होय? तिच्या सानिध्यात शिव सर्वदा निवास करतात. तिच्या विविध क्षेत्रांचे तीर्थाचे स्वरूप काय? आपले कर्म किती प्रकाराने शिवाने सांगितले. श्री मार्कंडेय म्हणाले, त्रिशूलधारी शंकराने नर्मदेविषयी जे पुराण सांगितले ते वायूने ऐकले. मी वायूकडून ऐकले. मनुष्याला समजावण्यास कठीण असल्यामुळे ऋषींनी त्यास संक्षिप्त केले. प्रथम मयूर कल्प, त्यानंतर कौम्रकपूर, कौशिक, मास्य, द्विरध वाराह आणि 8वे वैष्णव. त्यावेळी नयग्रोध नावाचा उत्तम कल्प माझ्या इच्छेचा विषय बनून राहिला. पुराणात 4 महाप्रलय सांगितले. पद्म, तामस, संवर्त, उद्वर्त, महाघोर 7 कल्प. त्यामध्ये सूर्यचंद्र किरणे नष्ट झाली, परंतु नर्मदा मृत्यूला प्राप्त झाली नाही. त्याचे वर्णन मी करतो. जेथे प्राणी मात्र नाही अशा अंधकारमय वातावरणात महापुरुष नावाचा जगद्गुरु सनातन रूप घेऊन फिरत असलेला मी पाहिला. त्याने ओंकारमय सर्वातीत द्वितीय पुरुष होऊन गायत्रीचे सृजन केले. त्याच्याबरोबर ईशान पुरुष क्रीडा करत राहिला. त्याच्या देहातून पंचभूतात्मक विश्व उत्पन्न झाले. क्रीडा करत असताना त्या विराट पुरुषाने बीजासहित हिरण्यगर्भाची उत्पत्ती केली. ती 12 सूर्यासमान दिव्य अंड्याच्या रूपात निर्माण झाली. त्या अंड्याचे भेदन करून चतुर्भुज ब्रह्म उत्पन्न झाले. त्याने देव, असुर, मानव असे संयुक्त विश्व तयार केले. अंडज पुराणात गतिशील प्राणी, पशु, स्वेदज, अंडज, जरायुजयुक्त याला प्रथम शरीर म्हटले आहे. पूर्वकल्पामध्ये उमेबरोबर क्रीडा करत असताना रुद्राच्या एकार्णव रूपाच्या आनंदाने एक शुभा कन्या प्रगट झाली. काय नाव कन्याचं? शुभा. ती उमेच्या घामापासून सदाशिवाच्या उरस्थळातून अर्थात उमेचे अंगमर्दन केल्याने प्रगट झाली. म्हणजेच घामापासून कमलनयनी महतीप कन्या प्रगट झाली. हे युधिष्ठिर रुद्रदेहापासून हा तिचा दुसरा जन्म झाला असे म्हटले जाते. ती अनुपम रूपवती देवासुर मानवाच्या विभिन्न लोकात फिरू लागली. तिने त्रैलोक्याला मोहित केले. तिला प्राप्त करण्यास देव दैत्य तिचा शोध करू लागले. ती आपल्या हावभाव शृंगारयुक्त कलांनी अखिल जगाला मोहित करत होती. विद्युलते समान दिव्य रूपी नर्मदा फिरत होती. मेघमंडलामध्ये आपल्या प्रकाशाने देवस्त्रियांमध्ये सर्वोत्तम म्हणून वावरत होती. कालांतराने कामाने व्याकुळ झालेले देव, दानव भगवान शिवाकडे तिची मागणी करू लागले. तेव्हा महादेवजी म्हणाले, जो तेजाने बलाने सर्वोत्तम सिद्ध होईल तोच तिला प्राप्त करू शकतो. सर्व देव असुर कन्येजवळ उपस्थित झाले. प्रत्येक जण म्हणू लागले, मी हिला प्राप्त करतो.
पाहता पाहता ती कन्या अंतर्धान पावली. काही वेळाने 3-4 योजन अंतरावर दिसली. नंतर पुन्हा 1000 योजन दूर पाहायस मिळाली. त्यानंतर 1,00,000 योजन दूर दिसले. नंतर ती सर्वांच्या सभोवताली फिरू लागली, दिसू लागली. अशा प्रकारे 1000 वर्ष भटकत राहिले. परंतु वारंवार दिसणारी महादेवापासून उत्पन्न झालेली ती दिव्य कन्या कोणालाही प्राप्त झाली नाही. तेव्हा उमेसहित महादेव जोरजोरात उच्च स्वरात म्हटले, हसले, गण टाळ्या वाजून नाचू लागले. त्यावेळेस अकस्मात ती कन्या शंकराजवळ दृष्टीस पडली. तिला पाहून देवतांना आश्चर्य वाटले. ते निराशेने परत गेले. तेव्हा शिवजीने स्वतः पिनाक पाणी नामकरण केले. विलासपूर्व कलायुक्त आपल्या हावभावाने ती सर्वांना नर्म अर्थात सुख देऊ लागली. म्हणून ती सुंदरी नद्यांमध्ये श्रेष्ठ नर्मदा नावाने प्रसिद्ध झाली. तीच आपली नर्मदा मैया. तसेच भूतलावर देवांना हास्य प्राप्त झाले. म्हणून नर्म अर्थात हास्य रस देणारी सुशीतल जल असलेली कल्याणी नर्मदा झाली. 7 कल्प नष्ट झाल्यावरही भगवान शिवाने जो प्रथम न अमृता वर दिला होता त्याने ती अमृता नावाने प्रसिद्ध झाली. त्यानंतर शीलवती सुंदर कन्येला सर्वभूतपती देवेश्वराने समुद्राला समर्पित केले. त्यानंतर ती वृक्ष शैलच्या थेनपुंजाच्या रूपाने सरितांच्या पतीला समुद्राला नर्मदा प्राप्त झाली. अशा प्रकारे प्रथम ब्रह्मकल्पात महेश्वरापासून प्रकट झालेल्या नर्मदेचे स्वरूप स्पष्ट झाले. आता मत्स्यकल्पात जे मी पाहिले त्याचे वर्णन करतो, ते ऐका. अशा प्रकारे श्री स्कंद पुराणातील नर्मदा नावाची व्याख्या आपण या अध्यायात बघितले. आता बघूया रेवा नाम महत्व मयूरकल्प वर्णन. श्री मार्कंडेय म्हणाले, नृपश्रेष्ठ तृतीय युगाचा पुन्हा अंत झाल्यावर भगवान शिवाने 12 सूर्य रूप धारण केले. कालरूपी महेश्वराने कानन पर्वतासहित सप्तद्वीप समुद्रापर्यंत संपूर्ण पृथ्वी मंडळाला दग्ध केले, भस्म केले. त्यानंतर महामेघ बनून जलामध्ये डुबवले. संपूर्ण जग कृष्णवर्ण झाले. विद्युत एवं इंद्रयुधाने अंकित असलेली पृथ्वी एका नवीभूत सागरात डुबवली. मायेद्वारा त्या विमल जलात जगाचा संहार करून स्वतः कृष्ण वर्ण विष्णू होऊन योगनिद्रेमध्ये स्थिर झाले. त्यानंतर मी त्या घोर अंधकारमय प्रलय जलात वायुरूप महेश्वराच्या स्वरूपात 1000 दिव्य वर्षापर्यंत भटकत राहिलो. ज्याने गहन गंभीर दृश्य उपस्थित केले त्या देवदेवेश्वरांचे ओंकारपूर्वक ध्यान करत होतो. हे राजेंद्र, त्यावेळी विमल जलात स्थिर राहिले. सर्व स्थानावर जंगम नष्ट झाल्यावर त्या घोर महाप्रलयात जलामध्ये सुवर्णपंखी मोर पाहिला. तो मोर विचित्र चंद्रबिंबाने युक्त होता. सुंदर नेत्र असलेला नीलकंठ होता. त्यानंतर तो मोर महाभयंकर मार्णवाच्या मध्यात आवाज करत 3 शिखर असलेल्या त्रिखंडी तिन्ही लोकांचा रक्षक बनून फिरू लागला. शिवानेच मयूर रूप अर्थात रुद्र स्वरूपानेच विक्षुब्ध झालेल्या त्या जलाच्या महार्णवामध्ये भ्रमण करत असलेल्या त्या महावेगवती सुमहती सरितेला पाहिले. भ्रमण करत असलेल्या तिला पाहून मयूररूपी महादेवाने विचारले, तू कोण? सुरासुर गण नष्ट झाले. तसेच सरिता सागरात समाविष्ट झाल्यावर एक मलनयनी तू कोण? तू नष्ट का नाही झालीस? कोठे जात आहे? नर्मदाजी म्हणाली, हे देवेश, आपल्या कृपेने मला मृत्यू प्राप्त झाला नाही. हे देवा, रात्र संपली, पुन्हा आपण विश्वाची निर्मिती करा. असे म्हटल्यावर महादेवाने आपले पंख फडफडवले. तेव्हा त्यातून देव दैत्यराज प्रगट झाले. एक महापर्वत दिसू लागला. तो जो बैलाच्या शिंगाप्रमाणे अतिविस्तीर्ण 3 शिखरांनी युक्त होता. तो त्रिकुट नावाने प्रसिद्ध असून सर्व रत्नांनी विभूषित. त्याच त्रिकुटीमधून पृथ्वीला डुबवून ती भूतलावर आली. म्हणून त्रिकुटी नावाने नर्मदा प्रसिद्ध झाली. पितरांना मारणारी म्हणून परा नावाने प्रसिद्ध. त्यानंतर द्वितीय शिखरातून गंगा धरणीवर आली. त्यावेळेस 3ऱ्या शिंगाच्या त्या त्रिकुटीचे 7 खंडात विभाजन झाले. ते जंबूद्वीप म्हणून प्रसिद्ध झाले. चंद्र नक्षत्रासहित गृह, ग्राम, नदी, नद, अंडज, स्वेदज, उद्वेद आणि जरायुज प्राणी प्रकट झाले.
अशा प्रकारे जग मयूर कल्पात प्रगट झाले. हे नर शार्दूल हे सर्व महादेवाचे प्रगट रूप होय. त्यानंतर नद्या समुद्राचे वेगवेगळे विभाग करून देवेश्वराने नर्मदेला दक्षिण दिशेला प्रयाण करायला सांगितले. अशा प्रकारे ती महापातक नाशिनी दक्षिण गंगा म्हणून प्रसिद्ध झाली. त्याप्रमाणे माझ्या मस्तकातून उत्पन्न झालेली गंगा उत्तर दिशेला पवित्र मंगलमय झाली, तशी ती सुद्धा आहे, यात संशय नाही. तुझ्याबरोबर मी माझ्या अंशाने सतत राहीन. महापातके करणाऱ्या करिता तू औषधी रूपाने सिद्ध होशील. महादेव असे बोलल्यानंतर महापातकनाशिनी शीघ्र गतीने दक्षिण दिशेला निघून गेली. वृक्षशैलला प्राप्त करून चंद्रमौळी शिवाच्या अनुग्रहाने महादेवाकडून प्रेरित झालेली अतिवेगवान जलप्रवाहाने ती या लोकात महादेवाद्वारा महती नावाने प्रसिद्ध झाली. तपस्या करत असलेल्या महादेवाच्या त्रिशूळाच्या टोकावर काही जलबिंदू पडले, त्यामुळे ती शोण नावाने प्रसिद्ध झाली. त्याला 17 बिंदू म्हणतात. किती? 17. रुद्र देहातून निघाल्यामुळे महादेवाचे वरदान प्राप्त झाल्याने सर्व देवांमध्ये सर्व नद्यांमध्ये नर्मदा अत्यंत पुण्यशील होय. शंकराच्या अनुग्रहाने महापातकनाशिनी ही देवी त्या घोर मार्णवामध्ये दिसत होती. अशी स्पष्ट स्वरूप असलेली महाकाय असल्यामुळे महती सुद्धा म्हणू लागले. मेघमंडलासारख्या द्विगजासवारे मोक्षाला प्राप्त करून देणारी, कलुषतेचा नाश करणारी सरस झाली म्हणून सूरसा म्हणू लागले. समस्त लोकांना अभय देणारी, संसार सागरात डुबवल्यावर कृपा करणारी म्हणून कृपा म्हणू लागले. प्राचीन पुण्यमयी सत्ययुगात दिव्य मंदार वृक्षाने अलंकृत कल्पवृक्षांनी व्याप्त रोहिणादी वृक्षांनी घेरलेली मंदगती वाहणारी मंदाकिनी होय. मार्णवाच्या प्रलयाचे भेदन करून या लोकात येऊन सिद्ध आणि देवतांनी पूजलेले म्हणून महार्णवा म्हणतात. शिलासंग वृक्ष पर्वतामध्ये हत्तीने व्याप्त असलेल्या विपुल पर्वतांचे भेदन करून समुद्राकडे जाणारी दाही दिशातून मोठ्या आवाजाने भ्रमण करत जिकडे तिकडे भूमीला भिजवून करून सुशोभित होते, म्हणून रेवा म्हणू लागले. स्त्री पुरुषामुळे अत्यंत दुःखी झालेले, पापांनी घेरलेल्या मनुष्याला विपाप पातक रहित करणारी म्हणून विपापा म्हणू लागले. बघा किती नावं आहेत ती वेगवेगळी. मलमूत्राचे भांडार, अस्थि, रक्त इत्यादी चिखलयुक्त शरीररूपी पाशाने बांधलेल्या व्यक्तीला संसारातून तारणारी, पाशातून मुक्त करणारी म्हणून विपाशा म्हणू लागले. निर्मळ जल असणारी, विमल चंद्रासारखी सुंदरमुखी, माघोर अंधकारामध्ये सुद्धा महाप्रभेसारखी असल्यामुळे विद्वानांनी तिला विमला म्हटले. चंद्राच्या किरणासारखी, सूर्याच्या तेजासमान विश्वाला प्रसन्न करत रवानारी करभा नावाने प्रसिद्ध, लोकांना दर्शनाने रंजित करणारी, धात वरठाणे रंजना नाव सार्थक. तृण म्हणजे गवत, वनस्पती, गुल्प, लता, उद्भिज प्राणी, तिर्यक योनीचे कीटक, पतंग, पक्षी यांचा उद्धार करून स्वर्गाला घेऊन जाणारे म्हणून बालू किंवा वालुवाहिनी म्हणतात. अशा प्रकारे ही नर्मदाची नावे उत्पत्ती सहित जो जाणतो तो पापमुक्त होऊन रुद्र लोक प्राप्त करतो, यात संदेह नाही. रेवा आणि नावाचे महत्व मयूर कल्पात वर्णनाचा हा 6वा अध्याय या ठिकाणी संपलाय. पुढील भाग बघूया. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. नमामि देवी नर्मदे, नर्मदे हर हर नर्मदे. ओंकार प्रभव देवा, ओंकार प्रभव स्वराः, ओंकार प्रभवं सर्वं, ओंकार सचराचर. ओंकार बिंदु संयुक्तं जायन्ति नित्यं योगिना, मोक्षदं कामदं चैव. ओंकाराय नमो नमः, ओंकाराय नमो नमः.